ब्लू रूबी स्पेशलिस्ट इन 1 and 2 ग्राम गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, अमेरिकन डायमंड, एंटिक आर्ट ज्वेलरी अब आपके शहर में राम मंदिर रोड बीजापुर। 1 ग्राम गोल्ड शॉप है हमारी। यहाँ पे हर चीज मिलेगी आपको, लॉन्ग नेकलेसेस पकड़ के शॉर्ट्स, सभी हेड टू टो आपको सभी लेडीज आइटम मिलेंगी, जेंट्स आइटम भी मिलेगा, एडी एंटीक और ऑक्सीडाइज सभी चीजें मिलेंगी। क्वालिटी एकदम A1 है, एज इट इज गोल्ड के जैसा दिखता है। आप हमारे शॉप पे एक बार विजिट करिए, देखिए, आपको सेटिस्फेक्शन मिलेगा। थैंक यू। NIA की ओर से PFI SDPI दफ्तरों पर अचानक रेड। मंगलुरु बीजेपी कार्यकर्ता परवीन नेटारू की हत्या के बाद केंद्र की मोदी सरकार के अधीन काम करने वाली NIA यानी नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी की ओर से राज्य के 10 SDPI और PFI के मकानों और ठिकानों पर आज सुबह सवेरे रेड की गई। बेंगलुरु, मंगलुरु, केरल सहित 10 जगहों पर NIA की ओर से रेड करके कई SDPI और PFI के नेताओं की गिरफ्तारी की गई। इस मौके पर इस पर अपना विरोध जताते हुए अपने नेताओं के समर्थन में पार्टी के कार्यकर्ता सड़कों पर उतरकर गो बैक NIA के नारे लगाते नजर आए। पुलिस ने कई कार्यकर्ताओं को हिरासत में भी लिया है। ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಆ ಒಂದು ಸೂಚನೆ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತು ಏನು NIA ದಾಳಿ ನಡೆದಿದೆ, ಇದೊಂದು ನ್ಯಾಯಪರವಾದಂಥ ಹೋರಾಟ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಮಾಡಿದಂಥ ದಾಳಿ, ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ಇವರು ದಾಳಿ ಮಾಡೋದಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಮಾಡಿದಂಥ ದಾಳಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ದಾಳಿಯನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಈ ದಾಳಿಯ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ತೀವ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ಇದು ಈ ಸಂಘ ಪರಿವಾರ ಮತ್ತು BJPಗೆ ಕೆಟ್ಟ ಕಾಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಇವರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷ ಒಂದು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿತವಾದಂತಹ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ಕಚೇರಿಯ ಮೇಲೆ ಇವರು ದಾಳಿ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಈ ಒಂದು BJP ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಧಿಕ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.